दासनवमीचा गेली 100 वर्ष या ठिकाणी जो अव्याहत सेवा सप्ताह आयोजित करण्यात येतोय, त्याच्यामध्ये या 100व्या सप्ताहामध्ये सेवा करण्याचं संधी आणि योग मला लाभला। याच्याबद्दल हा भाग्ययोग आहे आणि तो ज्यांच्यामुळे आला ते रघुनंदन उर्फ नंदू कुलकर्णी यांचा त्याबद्दल मी अत्यंत ऋणी आहे। 100 वर्ष एखादा उपक्रम चालू ठेवणं ही अजिबात सोपी गोष्ट नाही। पुण्यामध्ये 100 उलटून गेलेल्या अनेक संस्था आजही कार्यरत आहेत आणि ज्या समर्थांचा आज आपण विचार करणार आहोत त्या समर्थांचा जो एक शब्द आहे मंडळीकरण, त्याला आजच्या भाषेमध्ये आम्ही संस्था म्हणतो। त्यामुळे पुणे हे जसं विद्येचं माहेरघर आहे तसंच ते संस्थांचंही माहेरघर आहे आणि रानड्यांच्या सारख्या लोकोत्तर पुरुषांनी स्थापन केलेल्या किमान एक 18 डझन संस्था आजही पुण्यामध्ये कार्यरत आहेत। आनंदाश्रमी त्याच परंपरेतली एक संस्था आहे आणि गेल्या वर्षी या ठिकाणी मला जेव्हा योग आला होता तेव्हा मी एक योगायोग बोलून दाखवला होता की माझ्या बायकोचे पणजोबा वासुदेव शास्त्री मराठे त्यांचा या संस्थेशी अत्यंत जवळचा संबंध होता। ते प्रकांड पंडित आणि शास्त्री होते आणि आनंदाश्रमाच्या इथल्या या संस्कृत छापखान्यामध्ये जे ग्रंथ छापले जायचे त्याचं मुद्रित शोधन करण्याचं अतिशय अवघड काम ते करायचे। त्या संस्थेमध्ये मला दुसऱ्यांदा आज सेवा मिळाली आहे, याच्याबद्दल नंदूजी तुम्हाला अत्यंत मनपूर्वक धन्यवाद। सुरुवात करण्यापूर्वी 1-2 गोष्टी मी अत्यंत नम्रपणे नमूद करणार आहे आपल्यापुढे। पहिली गोष्ट म्हणजे की थोडा जे तारखेचा अदलाबदल करायला लागली त्याच्याबद्दल नंदूजींनी पण मला सहकार्य केलं आणि डॉक्टर मनीषा बाठे यांनी पण सहकार्य केलं, कारण 6 तारीख ही आधी मला दिलेली होती पण थोडा घोटाळा झाला म्हणून मी त्यांना विनंती केली, त्यांनी ती उदार अंतःकरणाने मान्य केली। हे पहिलं, त्यामुळे त्यांचे आधी आभार मानतो। इथे आज आपण ज्या बद्दल समर्थांचं कार्य समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, समर्थांचा लोकसंग्रह, मी हे केवळ तोंडेखलं आत्ता म्हणत नाहीये, अतिशय प्रामाणिकपणे मी आपल्याला सांगतो की हे मला कळलंय असं अजून वाटत नाही। मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो, कारण समर्थांचं ज्या पद्धतीने त्यांच्या कार्याचं, व्यक्तिमत्वाचं, परंपरेचं, संप्रदायाचं आजवर चिंतन आणि मंथन झालेलं आहे ते मला कल्पना आहे की इथे आपण सगळे रेकॉर्ड करतोय, पण माझ्या आकलनाप्रमाणे समर्थांचा एकाकी विचार आपल्याला करता येत नाही। जरी संप्रदाय समर्थांचा समर्थ संप्रदाय किंवा रामदासी संप्रदाय म्हणून वेगळा संप्रदाय हा जरी असला तरी तो वेगळा आहे पण अलग नाहीये, हा थोडा आपण भाग लक्षात घेऊया। कारण समर्थ 1608 ते 1682 हा जो समर्थांच्या लौकिक जीवनाचा कालखंड आहे, 1608 मध्ये तुकोबांचाही जन्म झालेला आहे। म्हणजे हे दोन्ही महापुरुष एकाच वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये चालू आहे ना, महाराष्ट्रामध्ये काय आपण म्हणूया अवतरले आहेत। दोघांच्या मध्ये अगदी काही दिवसाचं अंतर आहे, कारण वसंत पंचमी हे तुकोबांचा जन्मतिथी मानली जाते आणि समर्थ आणि तुकोबा यांच्या आधी केवळ 10 वर्ष एकनाथ महाराज समाधिस्थ झालेले आहेत। कारण 1533 ते 1599 इसवी सन असा नाथांचा कालखंड आहे आणि त्याच्यानंतर 10 वर्षांनी बरोबर समर्थ आणि तुकोबा यांचं इथे आगमन झालेलं आहे। समर्थांच्या पूर्वी जी जवळपास 400-425 वर्षाची परंपरा जी आहे ती सगळी भागवत धर्माची आहे।
आणि त्या भागवत धर्माचे जे अनुयायी आहेत त्यांना आम्ही वारकरी म्हणतो. आज सुद्धा म्हणजे परवा मनीषाताईंचं या ठिकाणी सेवा झालेली आहे. मनीषाताई ज्या पद्धतीने सध्या अभ्यास करतायत त्यांचं निरीक्षण असं आहे की महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर जिथे म्हणून समर्थांचे किंवा समर्थांनी स्थापन केलेले जे मठ आहेत, अनेक मठांच्या मधनं वारकरी परंपरेमधल्या अनेक साहित्याचं जतन आजही झालेलं आहे. त्यांचा अभ्यास अजून फार कोणी केला नाही, जो आता मनीषाताई करतायत. पण साधारणपणे 19व्या शतकाच्या उत्तरार्धात किंवा 20व्या शतकाच्या प्रारंभामध्ये किंवा प्रारंभी ज्या पद्धतीने रामदासी आणि वारकरी असं द्वंद्व महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं, पुढे ते जिथं जागतं ठेवलं गेलं, आजही ते जिवंत आहे. त्याच्यामध्ये अनेकांचे हित म्हणजे हीन असे हितसंबंध गुंतलेले आहेत. त्याला जातीचा एक पदर चिकटलेला आहे. हे सगळे आपण जर पदर बाजूला ठेवले आणि केवळ एक अत्यंत मोठी परंपरा या महाराष्ट्रामधली की जिने महाराष्ट्राचं मन घडवलेलं आहे आणि त्या परंपरेमधले 5 महापुरुष जर आपण एकत्र बघितले, म्हणजे ज्ञानदेव हा आरंभबिंदू धरला आणि समर्थ हा जर ह्या परंपरेतला, मी जाणीवपूर्वक या परंपरेतला म्हणतोय कारण जे आपण आता बघणार आहोत किंवा जे माझं आकलन आहे की कुठेही आपल्याला विलगतेचा धागा सापडत नाही. आपण अगदी नितळ दृष्टीने जर बघायला गेलो, मी आपल्याला एक उदाहरण देतो. म्हणजे शब्दांच्या वापरामध्ये सुद्धा खूप साम्य आहे. तुकोबांचा एक प्रख्यात अभंग आहे बघा, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. आता तिथे तीर्थी धोंडा पाणी याचा अर्थ तीर्थामध्ये फक्त धोंडाण पाणी असतं असा इतक्या वाच्यार्थाने घ्यायचा नाही. सर्वत्र जी भागवत धर्माची धारणा आहे की सगळ्या विश्वामध्ये एकच तत्व, एकच परतत्व अंतर्बाह्य भरलेलं आहे. तुकोबा असं म्हणतायत की तोच न्याय तीर्थक्षेत्राला पण लागू आहे की तिथलं म्हणजे प्रत्येक तिथला कण आणि कण हा त्या परतत्वाच्या अस्तित्वाने व्यापलेला आहे, पण त्याचं मूर्तिमंत दर्शन हे सज्जनांमध्ये दिसतं. त्यामुळे तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी असं जे म्हणतात, समर्थांचं बरोबर असेच एक काय म्हणू त्याला ओळ आहे की जनी जनार्दनो आहे परी तो सज्जनी वसे. म्हणजे सगळ्याच जीवांच्या मध्ये त्या परतत्वाचं अधिष्ठान आहे, मात्र त्याची प्रकर्षाने प्रतीती जी येते ती सज्जनांच्या मध्ये येते. हा जो सलगतेचा प्रवाह आहे, हा सलगतेचा प्रवाह कुठेतरी आपण नितळ बुद्धीने, आस्थेवाईकपणे आणि जबाबदार जिज्ञासेने थोडा अभ्यासावा अशी माझी आपल्याला विनंती आहे. याचं कारण असं आहे की वारकरी असो अथवा समर्थ असो, दोघांच्या मागे जे विचारांचं संचित आहे ते भागवत धर्माचं आहे. समर्थांनी दासबोधाच्या प्रारंभी कुठल्या कुठल्या ग्रंथांचा माझ्या या विवेचनाला आधार आहे असा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामध्ये गीता हा एक ग्रंथ आहे, किंबहुना अनेक गीता समर्थांनी बघितल्याचा समर्थांनीच उल्लेख करून ठेवलेला आहे. आणि गीता जो आहे हाच मुळी भागवत धर्माचा आधार ग्रंथ आहे. म्हणजे श्रीमद भगवद्गीता आणि श्रीमद भागवत हे 2 ग्रंथ जे आहेत, ही संपूर्ण भागवत धर्माची जी वैचारिक चौकट आहे किंवा मूल्य संचित जे आहे ते या 2 ग्रंथांच्या मध्ये आपल्याला शब्दबद्ध झालेलं आढळतं. हा जो विचार आहे भागवत धर्माचा, याचे माझ्या दृष्टीने हे 2 पैलू आहेत. एका पैलूचं नाव आहे वारकरी किंवा एक बिंब आहे किंवा दोन्ही बिंबच आहेत. एका बिंबाचं नाव आहे वारकरी, दुसऱ्या बिंबाचं नाव आहे रामदास. त्यामुळे आज जो प्रयत्न मी आपल्या पुढे आपल्या परवानगीने मांडणार आहे, इथे मी सतत या परंपरेचा संदर्भ घेत राहीन. कारण हा 400 वर्षाचा आधीचा जो विचार आहे या भूमीमधला, त्याच्यापासून समर्थांना वेगळं काढणं आणि त्या परंपरेपासून एक कुठेतरी मध्ये
हा विचार खंडित आहे, एक वेगळी विचार परंपरा समर्थांच्या पासून सुरू होते, या पद्धतीने समर्थांचं आकलन करून घेणं हे समर्थांवर अन्याय करणार आहे. त्याच्यामध्ये दोन गोष्टी होतात. एक तर आकारण संप्रदाय अभिनिवेश वाढतो कारण नसताना, आणि दोघांचंही आकलन आपलं पायाशुद्ध राहत नाही. ना समर्थांचं राहतं ना आधीचं राहतं. हे फक्त मला जे आकलन झालं ते मांडणार आहे. त्यामुळे मी इथे, मला कल्पना आहे यापूर्वी 8 दिवस इथे सगळे जे दिग्गज येऊन गेले ते अभ्यासक आणि उपासक होते. मी या दोन्ही वर्गात बसत नाही, मी केवळ एक वाचक आहे. त्यामुळे मी जे 1 तासभर आपल्याला, म्हणजे मला झालेलं जे आकलन आहे ते मांडणार आहे. ते नाही पटलं तर तुम्ही पूर्णपणे सोडून द्या, फक्त मनामध्ये किंतु ठेवू नका, एवढी विनंती आहे. आजचा विषय जो आपला आहे तो खरा माझ्या जिज्ञासेचा प्रांत आहे की समर्थांच्या, सगळी जी समर्थांची आजवरची चरित्र आहेत त्या सगळ्यांनी हा मुद्दा अधोरेखित केलेला आहे की संपूर्ण समर्थांच्या कार्याचा जो गुरुत्व मध्य आहे तो लोकसंग्रह हा आहे. म्हणजे उदंड समुदाय करावे परिगुप्त रूपे असं समर्थ म्हणतात. जे समर्थांचं प्रख्यात वचन आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो कनिजतायांचे, तिथे सुद्धा चळवळ हा जो शब्द आहे, चळवळ एक व्यक्ती सुद्धा चळवळ करू शकते, पण स्वभावतः ते समूहवाचक आहे. ही लोकसंग्रहाची ही जी धारणा आहे किंवा प्रेरणा आहे, हिचा उगम भागवत धर्मात आहे. कारण व्यासांनी भागवत धर्माचं जे लक्षण महाभारतामध्ये मांडलेलं आहे की प्रवृत्ती लक्षणश्चैव धर्मो नारायणात्मकः, नारायण परो धर्म पुनरावृत्ती दुर्लभः, प्रवृत्ती लक्षणश्चैव धर्मो नारायणात्मकः, की हा जो भागवत धर्म आहे, की हा जो भागवत धर्म विचार आहे, याला जो अनुसरेल त्याला मोक्षाची चिंता करायला नको, त्याला तो प्राप्तच आहे. असा मुक्तिदाता भागवत धर्म हा प्रवृत्तीपर आहे. म्हणजे इथे ऐहिक आमचं जगणं जे आहे त्या ऐहिक जीवनाचा या विचारामध्ये सन्मान आहे. मोक्ष ही जरी अंतिम गंतव्य किंवा प्राप्तव्य असलं चतुर्विध पुरुषार्थांमधलं, तरी तो चौथा पुरुषार्थ आहे. त्याच्या आधी धर्म, अर्थ आणि काम हे 3 पुरुषार्थ आहेत की जे आमच्या प्रवृत्तीपर जीवनाचा अंग आहे. त्याचा तितकाच सन्मान भागवत धर्माची विचार प्रणाली मानते. त्यामुळे प्रवृत्ती लक्षणश्चैव धर्मो नारायणात्मकः हा जो भागवत धर्माचा विचार आहे, हा प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचा संगम आणि समधात संतुलन हे जीवनामध्ये यावं अशी भागवत धर्माची भूमिका आहे. हे व्यास सूचित करतात की नारायण परो धर्म पुनरावृत्ती दुर्लभा. पुनरावृत्ती म्हणजे पुनरपी जननम पुनरपी मरणम, या चक्रातनं भागवत धर्माचा जो अनुयायी आहे त्याची सुटका होते. या अर्थाने तो मोक्षपर आहे. पण त्याच वेळी तो केवळ मोक्षाची उपासना करायला शिकवत नाही, तो आमच्या लौकिक जीवनाचं सुद्धा धारणा करण्याची त्याची अत्यंत आस्था आहे. या अर्थाने तो प्रवृत्तीपर आहे. समर्थांचं संपूर्ण आपण जीवन आणि कार्य जर बघितलं तर ही जी विचारांची दिशा आहे, ही मी कुठेही म्हणजे केवळ मी वारकरी आहे म्हणून मी ओढाताण करत नाहीये. आपण जर त्या अर्थाने केवळ दासबोध नाही, दासबोध समर्थांची जी स्फुट रचना आहे ते सगळेच आपण अत्यंत आस्थेवाईकपणे बघितले, तर हा जो मध्यवर्ती विचार आहे की मानवी जीवन जे आहे ते मानवी जीवन हे ऐहिक आणि पारलौकिक अशा दोन्ही कल्याणांची प्राप्ती करण्याचं माध्यम आहे. किंबहुना आमची जगण्याची रीत जी असली पाहिजे ती जगण्याची रीत केवळ पारलौकिकाचा पाठलाग करणारी पण नको आणि केवळ ऐहिकामध्ये गुंतून पडणारी पण नको. या दोन्हीचं संतुलन जीवनामध्ये अपेक्षित आहे. आणि त्यासाठी भागवत धर्माने शिकवलेली जी भक्ती आहे त्या भक्तीची 2 अंग आहेत. त्यातलं पहिलं अंग आहे ते नामस्मरणाचं आहे आणि दुसरं अंग जे आहे ते लोकसंग्रहाचं आहे.
गीतेमध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंत जिथे कर्म आणि संपूर्ण कर्मशास्त्राचा किंवा कर्मयोगाचा प्रांत 3ऱ्या अध्यायामध्ये जो आलेला आहे, तिथे हा जो नेहमी प्रश्न पडतो की आम्ही कर्म करावं का, निष्काम कर्म का करायचं, कारण कर्माचं पुन्हा एक बंधन होतं, कर्माचा परिणाम, कर्माचा संस्कार, त्याच्यावरनं मग ती कर्माची मालिका सुरू होते. तिथे भगवंत अर्जुनाला स्पष्टपणे सांगतात की अर्जुना, लोकसंग्रहासाठी जो कर्म करतो त्याला कर्माचं बंधन बाधत नाही. ज्ञानदेवांची जी ओवी आहे की देखे प्राप्तार्थ झाले जे निष्कामता पावले तया ही कर्तव्य असे उरलेले लोकाला की देख पाजन का अधिक कर्मजाता शेख न सांगिता मोक्ष सुख पावते झाले. ही जी भूमिका आहे इथे लोकसंग्रह हा प्रधान आहे. आणि हा लोकसंग्रह हा आपल्याला ज्ञानदेवांपासून ते समर्थांपर्यंत अखंड आलेला दिसतो. म्हणून आपण जी सुरुवात केलेली आहे फक्त समर्थांच्या लोकसंग्रहाचं जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य आधीच्या 400 वर्षामध्ये लोकसंग्रहाचा जो विचार आलेला आहे त्याचं अत्यंत सुविहित, सुस्पष्ट आणि व्यवहार्य रूप, म्हणजे हा लोकसंग्रह कसा करायचा हा जो समर्थांचा साक्षेप आहे तो समर्थांच्या या संपूर्ण विचारामध्ये आपल्याला दिसतो. म्हणून आपण समर्थांचा लोकसंग्रह जो बघणार आहोत तो मुळामध्ये ही संकल्पना काय आहे, हिचा आधीचा धागा काय आहे आणि मग समर्थांचं त्याच्यावर वेगळेपण काय दिसतं हे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. समर्थांनी शिवरायांना उद्देशून हे तो धर्मसंस्थापनेचे नर असं अत्यंत गोड विशेषण वापरलेले आहे की हे शिवरायांसारखे जे ज्या विभूती आहेत हे कोण आहेत, तर हे धर्मसंस्थापनेचे नर आहेत, हे धर्माची संस्थापना करतात. आता कुठला धर्म आहे अपेक्षित हे जर आपण नीट बघूया. काय झालं इथे मी जे म्हणतो सतत की वारकरी आणि रामदास किंवा समर्थ पूर्व म्हणजे नाथांपर्यंत किंवा तुकोबांपर्यंतची संत परंपरा आणि त्यांच्याबरोबर समर्थ यांच्यात जो आंतरिक संवाद आहे किंवा आंतरिक मेळ आहे त्याचे पदोपदी आपल्याला उदाहरणं मिळतात. मी उदाहरण देतोय. नामदेवरायांचा एक अभंग आहे, जम्बू या द्वीपा माझी पंढरपूर गाव नावगा, धर्माचे नगर देखा विठोबातील त्याचे नावगा, चला जाऊ त्याच्या टाया काही भोजन मागाया गा, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागू गा. नामदेवराय विठोबाचा धर्म शब्द वापरतात, समर्थांनी राघवाचा धर्म जागो शब्द वापरलेला आहे. कारण पुन्हा हा अत्यंत सलग काळाचा हा प्रवाह आहे. नामदेवराय विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो गा म्हणतात. समर्थांची ओवी अशी आहे, राघवाचा धर्म जागो अधर्म रे भागो, अज्ञान निरसुनिया विज्ञानी लक्ष लागो. एके ठिकाणी नाव विठ्ठल आहे आणि एके ठिकाणी नाव राम आहे, एवढाच फक्त फरक आहे. विठोबाचा धर्म जागो, राघवाचा धर्म जागो. मूळ विचार धर्म आणि धर्म विचार जागला पाहिजे हाय. पण हा धर्म कुठला आहे? हा धर्म हिंदूही नाही, मुस्लिम नाही, पारशी असाही नाही. हा विठोबाचा धर्म आहे किंवा राघवाचा धर्म आहे. म्हणजे कोणाचा धर्म आहे आणि त्या धर्माचं अधिष्ठान काय आहे? हे जर थोडं बघायचं असेल आपल्याला तर मुळामध्ये धर्म या संकल्पनेचं औचित्य काय आहे. आणि समर्थ जेव्हा राघवाचा धर्म जागो म्हणतात किंवा नामदेवराय जेव्हा विठोबाचा धर्म जागो म्हणतात त्यावेळी त्या धर्माची चौकट किंवा त्या धर्माची पायाभरणी कोणत्या मूल्यांवर झालेली आहे आणि कोणत्या मूल्यांवरती होणं समर्थांना आणि या परंपरेला अभिप्रेत आहे तेही आपण जरा बघूया. भागवत धर्म याची जी व्याख्या आहे त्याची एक व्याख्या अशी आहे की जो भगवंताने कथन केला आहे तो, अशी सारी त्याची व्याख्या आहे. भागवत धर्माची एक व्याख्या ती आहे. आता इथे भगवंत हा जो शब्द आहे ना हा गमतीशीर आहे. हा ज्ञानदेवांनी पण वापरलेला आहे आणि समर्थांनी तो रामाच्या संदर्भामध्ये स्पष्ट केलेला आहे. ज्ञानदेवांची ओवी अशी आहे की भगवंत हे कुणाला नाव शोभून दिसतं तर भगवंत हा एक गुण समुच्चय आहे. ज्ञानदेवांची ओवी अशी आहे, देखा यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुण वसती जेथू मनोनी तो भगवंत. की यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य हे 6 गुण त्या
अधिष्ठानाच्या ठिकाणी नांदतायत म्हणून त्याला भगवंत हे नाव आहे. आता समर्थांनी राघवाचा धर्म जागो असं जे म्हटलेलं आहे, त्याच्यामध्ये राघव कोण आहे आणि हा जो रघुनाथ आहे हा कुठल्या गुणांचा संचय आहे? समर्थांची ओवी अशी आहे, राखो जाणे नीती न्याय, न करी करवी अन्याय, कठीण प्रसंगी उपाय करू जाणे तो राघव आहे. ऐसा पुरुष धारणेचा तोची आधार बहुतांचा, दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा. हे 6 गुण वसती तेथू म्हणून तो भगवंतू, यशस्वी औदार्य ज्ञानवैराग्य ऐश्वर्य. त्याला समर्थांनी न्याय आणि नीती या 2 आणखी गुण जोडलेले आहेत. आता याच्यात गंमत आहे, आपण जेव्हा वैराग्य म्हणतोय तेव्हा हे वैराग्य विवेकासहित वैराग्य आहे, हे विवेकरहित वैराग्य नाही आहे. त्यामुळे या गुणसमुच्चया म्हणजे ह्या गुणसमुच्चयावरती आधारलेली जी जीवनशैली आहे त्या जीवनशैलीला राघवाचा धर्म असं समर्थ संबोधतात आणि नामदेव त्याला विठोबाचा धर्म म्हणतात. आता हा धर्म जागवायचा म्हणजे काय करायचं? इथे आपल्याला मदत होते न्यायमूर्ती रानडेंची. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेंची जी धर्मपर व्याख्यानं आहेत त्याच्यामध्ये 8वं व्याख्यान जे आहे ते धर्माचा हेतू काय असं रानडेंनी त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. आणि तिथे अभिप्रेत धर्म जो आहे तो भागवत धर्म आहे, कारण त्याची शीर्षकच बोली भागवत धर्मपर व्याख्यानं असं रानडेंची ती व्याख्यानं आहेत. ते जे व्याख्यान आहे त्याच्यामध्ये 3 मी आपल्याला वाक्य वाचून दाखवतो आणि मग त्याचा लोकसंग्रहाशी संबंध कसा जाऊन जुळतो ते आपण पुढे बघूया. रानडे असं म्हणतात की ज्या पद्धतीने आमची धर्म या संकल्पनेची ढोबळ धारणा आहे की धर्माचरण करावं, धर्मंचर, कारण धर्माने वागलं की कल्याण होतं. इथे कुठेतरी धर्माची किंवा धर्मपालनाची परिणती सुखामध्ये किंवा कल्याणामध्ये व्हावी ही अमूर्त धारणा आहे. रानडे असे म्हणतात की केवळ सुखप्राप्तीकडे लक्ष दिल्यामुळे धर्म या संकल्पनेचा गाभा आम्हाला आकलन होईलच याची शाश्वती नाही. धर्माचा हेतू काय? मग इथे आता मी पुन्हा म्हटलं पडेल, धर्म याचा अर्थ ही जी गुणसमुच्चय जो आहे, हे जे गुणसंचित आहे की माणसाच्या व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनाची धारणा ज्या मानवी शाश्वत गुणांच्या आधारे निरामय पद्धतीने करायची असते त्या गुणांचा संच आणि त्याचं जागरण, हा जर आपण धर्मजागरणाची व्याख्या धरली आणि हेच समर्थ धर्मसंस्थापनेचे दर या शब्दसंमतीने जे सूचित करतात त्या धर्माचरणाचा हेतू काय आहे? रानडेंचं अत्यंत स्पष्ट प्रतिपादन असं आहे की एकंदरीने, मी त्यांचे शब्द आहेत बरं का, तुम्ही बघू शकता, एकंदरीने नागरिकपणा अथवा सुधारणा म्हणजे चांगल्या गुणांचा अतिशय असणं हा नियम आहे. धर्माचरण कशाकरता करायचं? धर्माचरण उत्तम नागरिक बनण्यासाठी करायचं. धर्माचा जो हेतू आहे तो धर्माचा हेतू आहे. त्या व्याख्यानाची शेवट जो आहे तो शेवट न्यायमूर्ती असं म्हणतात की विकास अधिक होणे आणि क्षमता अधिक येणे हाच नागरिकतेचा मुख्य हेतू होय. हेच नागरिकतेचे मुख्य लक्षण. धर्माचाही प्रकार व हेतू असाच आहे. धर्म ही जी संकल्पना विठोबाचा धर्म जागो किंवा राघवाचा धर्म जागो या दोन्ही शब्दसंमतींबद्दल सूचित होतीये. आणि रघुनाथाचा गुण घ्यावा हे समर्थ ज्या गुणांचा न्याय आणि नीती याचा उल्लेख करून सांगतायत. आणि ह्याच्या आधी 6 गुण ज्ञानदेवांनी जे सांगितलेले आहेत, ह्या जाणीवेतनं आमचं व्यक्तिगत आणि समाज जीवन व्यतीत होणं आणि ह्याचा परिणाम, ह्याची परिणती माणूस म्हणून आमच्या जगण्याचा स्तर उंचावणं, आम्ही नागरिक या पदाला
या पदामध्ये ज्या गुणांचा आढळ हा अपेक्षित आहे त्याला पात्र होणं आणि पात्र होण्यासाठी आम्हाला एक आचारसंहिता घालून देणं, हे धर्म या संकल्पनेचं या दोन्ही महापुरुषांना जे अभिप्रेत अंग आहे ते न्यायमूर्तींनी इथे मांडलेलं आहे. हा जो भागवत धर्म आहे किंवा हा जो धर्म आहे, त्याला भागवत म्हणायचं तरी तुम्ही पुढे ठरवा पुन्हा, पण हा धर्म किंवा ही जी एक जगण्याची रीत आहे, ही जगण्याची रीत इथे आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये आणि व्यक्तिगत जीवनामध्ये प्रस्थापित व्हावी म्हणून जी 12व्या-13व्या शतकापासून हा जो संत विचार इथे नांदत आलेला आहे, त्याने जी भक्ती संकल्पना मांडलेली आहे, त्या भक्ती संकल्पनेची 2 अंग जी आहेत, नामचिंतन आणि लोकसंग्रह, त्याच्यामध्ये आंतरिक नातं आहे जे आपल्याला समर्थांच्या सुद्धा जीवनामध्ये दिसतं. यातलं जे नामचिंतनाचं अंग जे आहे हे मेल्यानंतर मुक्ती मिळावी म्हणून नाही आहे. म्हणजे ज्ञानदेवांचा अतिशय स्पष्ट निर्देश आहे की मोक्ष मेल्यापाठी होईला आमासी म्हणती ते एका अतिमूर्ख. म्हणजे समर्थांनी सुद्धा मूर्ख लक्षणं सांगितलीत, पण ज्ञानदेवांसारखा माणूस सुद्धा की मोक्ष आम्हाला मेल्यानंतर मोक्ष मिळावा म्हणून जर कोणी नामचिंतन करत असेल तर ते भ्रामक आहे. मग नामचिंतन कशासाठी आहे? नामचिंतन चित्तशुद्धीसाठी आहे. ज्याला लोकसंग्रह करायचा आहे त्याने स्वतःची आधी चित्तशुद्धी करणं आवश्यक आहे. हा या दोन्ही मधला अत्यंत सूक्ष्म धागा आहे. आता ह्या चौकटीमध्ये जेव्हा आपण समर्थांचं जीवन बघायला लागतो तेव्हा समर्थांच्या जीवनाचे जे 20 म्हणजे 12 वर्षाचे 4 ठळक टप्पे दिसतात. की 1608 मध्ये जन्म, 1612 मध्ये लग्नाच्या बोहल्यावरनं पलायन, हा समजा आपण धरू पहिली 12 वर्ष ही समर्थांची जामच्या परिसरातली गेलेली आहेत. 1620 ते 1632 हे टाकळीचं जे पुरस्चरण आहे समर्थांचं, की इथे समर्थांनी 13 कोटी रामनामाचा जप पूर्ण केला, हे त्या भागवत धर्माचं पहिलं अंग जे आहे नामचिंतन, आणि त्याची परिणती जी अपेक्षित आहे की ज्याला लोकसंग्रह करायचा आहे त्याचं स्वतःचं चित्त आधी शुद्ध पाहिजे. हे थोडं आपण लक्षात का घेऊया. हे बघा, समर्थ सुद्धा सामर्थ्य आहे चळवळीचे म्हणतात, जो जो करील तयांचे, परंतु ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. हा भगवंत शब्द जो आहे हा आता या आधीच्या व्याख्येशी आपल्याला जोडून घ्यावा लागतो की भगवंताचं अधिष्ठान पाहिजे. म्हणजे कोणतीही जी चळवळ आहे त्या चळवळीच्या ठिकाणी यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर, न्याय आणि नीती या गुणांचं अधिष्ठान त्या चळवळीला पाहिजे. आणि अशा चळवळीला प्रवृत्त होणारे जे लोक आहेत त्यांचं आधी अंतःकरण शुद्ध पाहिजे. हे बघा, हे मी थोडं जबाबदारीने आणि का थोडं अधोरेखित करून का बोलतोय. आज सुद्धा संत परंपरेकडे ही चळवळीची परंपरा म्हणून म्हटलं जातं, ते अजिबात चुकीचं नाहीये. पण संतांच्या चळवळीमधनं विद्वेष निर्माण झाला नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आजच्या चळवळी बहुतांशी कुठल्या ना कुठल्या विद्वेषामध्ये त्याची परिणती होते, कारण त्या चळवळीच्या मागे असणारे लोक जे आहेत तिथे ते भगवंताचं अधिष्ठान पाहिजे समर्थ जे म्हणतात. आणि त्याच्यासाठी नामचिंतन हा पहिला आहे आग्रह. नामचिंतन हे जे भागवत धर्माने किंवा इव्हन समर्थांचं संपूर्ण समर्थांनी स्वच्छ म्हटलेलं आहे की दासबोध हा मी भक्ती मार्गासाठी येथे केला असे विशद भक्ती मार्ग, समर्थ स्पष्टपणे म्हणतात. याचा हेतू लोकसंग्रहाची अनिवार्य अशी पूर्वअट ही नामचिंतन आहे. आणि ते नामचिंतन मोक्षासाठी नाहीये, अंतःकरण शुद्धीसाठी आहे. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येवोनी गोपाळ राहे तेथे, किंवा महामळे होते मन जे गादले, शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे तुकवाचे म्हणतात. नामचिंतन हे त्याचं साधन आहे. समर्थांची संपूर्ण 12 वर्षाची दुसरी परंपरा तपश्चर्या जी आहे तिचा हेतू आहे. तिथून पुढे 12 वर्ष समर्थांचं देशाटन आहे. म्हणजे हा संपूर्ण कालखंड जर आपण बघितला आणि त्याच्या मागे उभी असणारी ही भागवत धर्माची जी एक बैसक आहे, त्या भागवत धर्माच्या परंपरेमधलं जे भक्ती तत्व आहे त्या भक्ती तत्वाची जी 2 अंग आहेत आणि त्यांच्यामध्ये पुन्हा जो क्रम आहे की आधी नामचिंतन आहे आणि मग लोकसंग्रह आहे, आणि त्याच्यामध्ये अनुसूत असणारा जो तर्क आहे की लोकसंग्रह जो करायचा आहे तो लोकसंग्रहासाठी प्रवृत्त होणारा जो आहे तो आधी शुद्ध असला पाहिजे. त्याच्याच ठिकाणी जर विकार असतील तर ते चळवळी बरोबर येतील. कारण कार्यकारिणी नियमाप्रमाणे जे कारणाचे सगळे गुणधर्म हे कार्यामध्ये येतात,
त्यामुळे शुद्ध अंतःकरण आणि त्याच्यासाठी नामचिंतन हा संपूर्ण समर्थांचा जो हा पहिला 20 वर्षाचा म्हणजे 32 वर्षाचा जो कालखंड आहे, ते पुढची 12 वर्ष जी आहेत पुरुषचरणाची, त्याच्या पुढे समर्थ देशाटनाला बाहेर पडतात. आता ही जी धारणा आहे भागवत धर्माची, हे नामचिंतन हे व्यक्तिगत आहे. लोकसंग्रह हा शब्दाप्रमाणेच समूह प्रधान आहे, कारण लोक हाच मुळी समूहवाचक शब्द आहे. आता लोकसंग्रह म्हणजे काय नेमकं, आणि ह्याचं पुन्हा आता हा सगळा संदर्भ आपला मग समर्थांच्या जीवनामध्ये आणि समर्थांनी ज्या पद्धतीने लोकसंग्रह केला, साधारणपणे म्हणजे आपण असं म्हणूया की 1632 पासून समर्थांचं पुढे 12 वर्ष जे देशाटन झालं आणि 1644 मध्ये ते झाल्यानंतर साधारणपणे 1645-46 मध्ये समर्थ कृष्णेच्या किंवा वारणेच्या खोऱ्यामध्ये आले आणि पुढचं संपूर्ण समर्थांचा जो पर्व आहे ते सगळं प्रबोधनाचं पर्व आहे. तो जो लोकसंग्रह समर्थांचा आहे, तर मुळात लोकसंग्रहाची व्याख्या काय? लोकसंग्रहाची व्याख्या 2 पद्धतीने झालेली आहे आपल्या परंपरेमध्ये. पहिला याचा विचार मांडला आद्य शंकराचार्यांनी. म्हणजे लोकसंग्रह हा जो शब्द आहे हा सामासिक आहे की लोक आणि संग्रह म्हणजे समूहवाचक शब्द आहे. आचार्यांनी लोकसंग्रहाची व्याख्या अशी केलेली आहे की लोकांना कुमार्गापासून प्रवृत्त करणं म्हणजे लोकसंग्रह करणं. ही आचार्यांनी केलेली व्याख्या आहे की व्यक्तिगत किंवा सामाजिक जीवनामध्ये किंवा व्यक्तिगत किंवा सामाजिक पातळीवरती व्यक्तीला किंवा व्यक्ती समूहाला कुमार्गापासून दूर करणं म्हणजे त्याला अधोगतीपासून उन्नतीकडे प्रवृत्त करणं, याच्यासाठी जे सगळं करायला लागतं त्याला आचार्य लोकसंग्रह म्हणतात. आता हे जर आपण लक्षात घेतलं की लोकसंग्रहाचा मूळ गाभा आहे की समाजाला किंवा व्यक्तीला कुमार्गापासून परावृत्त करून सन्मार्गाकडे किंवा उन्नतीकडे जर प्रवृत्त करायचं असेल तर त्याच्यामध्ये लोकशिक्षण हा अत्यंत महत्वाचा घटक येतो. त्यामुळे लोकसंग्रहाच्या संदर्भामध्ये लोककल्याण आणि लोकशिक्षण ही त्याची पुढची 2 अंग बनतात. मी थोडं हे आपण ह्या दृष्टीने समर्थांकडे इथून पुढे बघू बरं का. संपूर्ण समर्थांचं वाङ्मय जे आहे, ज्याला आम्ही समर्थ विचार म्हणतो, तो समर्थ विचार या चौकटीमध्ये जर आपण समजावून घ्यायचा प्रयत्न केला तर त्याच्यात कुठेही आंतरिक विसंगती दिसत नाही. आणि आधीची 400 वर्ष आणि त्या 400 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये इथे प्रस्थापित असणारी विचारसरणी आणि समर्थ यांच्यामध्ये कुठेही विसंवाद तर सोडूनच देऊ आपण, पण कुठे खंड पण दिसत नाही. हा एक सलग प्रवाह आहे. त्याची अभिव्यक्ती वेगवेगळी आहे. अभिव्यक्ती वेगळी काय ते आपण समजावून घेऊया. हे बघा, लक्षात घेऊया. आपण जर संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला साधारणपणे 13व्या शतकापासून, ज्याला आम्ही महाराष्ट्रामधली संत परंपरा म्हणतो किंवा संत चळवळ म्हणतो, तिच्या प्रारंभापासून इथे परचक्राचा वेढा पडलेला आहे. म्हणजे 1296 मध्ये नांदेड समाज आले, त्याच्या आधी 1-1.5 वर्ष सगळा संत मेळा उत्तरेकडे तीर्थयात्रेला गेला होता आणि 1295 मध्ये पहिल्यांदा अल्लाउद्दीन खिलजीची स्वारी ही देवगिरीवरती झालेली आहे. म्हणजे ज्ञानदेव म्हणजे हा सगळा ज्ञानदेवांसकट सगळा संत मेळा जो उत्तरेकडे गेला होता तो परत येईपर्यंत खिलजी पहिली लूट करून महाराष्ट्रातनं परत गेला होता. तिथून पुढचा संपूर्ण कालखंड जो आहे तो इस्लामी राजसत्तेचा आहे. म्हणजे नाथांच्या काळात तर त्या इस्लामी राजसत्तेचा माध्यान्ह आहे, कारण 1565 मध्ये विजयनगरचं साम्राज्य बुडलेलं आहे. त्यामुळे हा संपूर्ण कालखंड जो आहे हा कालखंडच मुळी इस्लामी सत्तेचा वरचष्मा, त्याच्यामुळे विस्कळीत झालेली इथली समाज जीवनाची घडी आणि त्याच्यामुळे सर्वत्र पसरलेली एक प्रकारची अस्थिरता याने गजबजलेला हा कालखंड आहे. इथे परिवर्तन केव्हा सुरुवात होते? याला परिवर्तनाची सुरुवात होते शहाजीराजांपासून. म्हणजे साधारणपणे 17व्या शतकाचा प्रारंभ आणि 1630 मध्ये शिवरायांचा जन्म आणि 1648 मध्ये
स्वराज्याची शपथ घेतल्यानंतर पुढे स्वराज्याचा सगळा जो कालखंड सुरू झालाय, म्हणजे समर्थांचं देशात म्हणजे भ्रमण करून त्यांनी कृष्णेच्या खोऱ्यामध्ये येणं आणि त्याच वेळी रायरेश्वराचे हे सगळं एका जवळपासच्या कालखंडामध्ये घडलेलं आहे. म्हणजे इथे या भूमीमध्ये परकीय संचित, परकीय मूल्य व्यवस्था, परकीय सत्ता, परकीय संस्कृती ह्याला प्रतिकार करणारी एक ताकद इथे उभे राहून इथे आता स्वराज्य नावाची एक म्हणजे वस्तुस्थिती अस्तित्वात येते. हा सगळा कालखंड समर्थांच्या कारकिर्दीला समांतर घडलेला आहे. न्यायमूर्ती रानडे जेव्हा म्हणतात की उत्तम नागरिक तयार करणं हे धर्माचं आद्य उद्दिष्ट आहे आणि भागवत धर्माचं म्हणून एक अंग लोकसंग्रहाचं आहे, याचा संपूर्ण धागा आपल्याला समर्थांच्या कार्याशी जोडायला लागतो. कारण समर्थांच्या समोर समर्थ जेव्हा म्हणतात तुझा तो वाढवी राजा शीघ्र आम्हा देखता, इथे कुठेतरी ती आता जाण समर्थांच्या मनामध्ये पक्की आहे की अरे आता हे आपलं एक राज्य जे ह्या परंपरेच्या धाग्याशी जुळलेलं आहे, हे राज्य तयार होत आहे, या राज्यासाठी आपल्याला नागरिक बनवायचं आहे, त्याच्यासाठी लोकसंग्रह आहे. हा कालखंड आपण नीट लक्षात घेऊया. म्हणून आपल्याला ह्या संपूर्ण चळवळीचा विचार करताना व्यक्ती, परिस्थिती आणि काळ याचं अखंड अवधान ठेवायला लागतं. समर्थपूर्व लोकसंग्रहाचं जे काम होतं, जे सगळं म्हणजे नाथांनी त्यांच्या पद्धतीने केलं, नामदेवरायांनी त्यांच्या पद्धतीने केलं, ज्ञानदेवांनी त्यांच्या पद्धतीने केलं, तो संपूर्ण लोकसंग्रहाचा जो ढाचा आहे तो व्यक्तीच्या धारणेवरती केंद्रित आहे. कारण तेव्हा व्यवस्थाच नाहीये, व्यवस्था आहे ती सगळी परकीय आहे. आमची सगळा गावगाडा आमचा होतं संपूर्ण तुकोबांच्या काळामध्ये, मी तुकोबा 1630-31च्या काळामध्ये जे सगळं दुष्काळाचं वर्णन आलेलं आहे आणि त्याच्या आधी म्हणजे सगळे जे अगदी प्रख्यात दुर्गादेवीचा दुष्काळ वगैरे त्या संपूर्ण काळामध्ये इथली समाज व्यवस्था जी होती, इथे ती समाज व्यवस्था पूर्णपणे विस्कटलेली घडी आहे. समर्थांच्या काळामध्ये कुठेतरी शिवरायांच्या कर्तृत्वाला भर यायला लागल्यानंतर ती भूमिका आपल्याला मग सतत समर्थांच्या सगळ्या जाणीवांच्या मध्ये दिसते की जर धर्माचा हेतू हा उत्तम नागरिक तयार करणं असेल, जर रानडे त्याचा निष्कर्ष करतात तो, आणि मग जर आता इथे शिवरायांच्या नाने म्हणजे समर्थांनी जी शिवरायांना विशेषणं जोडलेली आहेत, सामर्थ्यवंत, वरदवंत, नीतिवंत, पुण्यवंत, जाणता राजा, इथलं नीतिवंत हे अत्यंत महत्वाचं विशेषण आहे की जी नीती रघुनाथाला राजेपण अधोरेखित करते, त्या नीतीचं आता इथे राज्य तयार होत आहे. त्या राज्यामध्ये जगण्यासारखे आपल्याला आता संस्कारी नागरिक तयार करायचे, त्याच्यासाठी लोकसंग्रह आहे. ही भूमिका अत्यंत स्पष्ट आहे समर्थांच्या सगळ्या. त्याची आपण उदाहरणं बघणार आहोत. हे पहिल्यांदा आपण नीट जरा समजावून घेऊया की इथे लोकसंग्रह जो आहे आणि त्या लोकसंग्रहाचं एक अंग लोककल्याणाचं जे आहे, ते लोककल्याणाचं अंग ह्या अंगाने म्हणजे अर्थाने समजावून घ्यावं लागेल आपल्याला की इथे आता धर्म असा रुजवायचा आहे की जो नागरिक तयार करेल. त्याच्यासाठी जो लोकसंग्रह करायचा आहे त्या लोकसंग्रहाला समर्थ प्रवृत्त होतात. ही लोकसंग्रहाची जी प्रक्रिया आहे आणि ही लोकसंग्रहाची जी व्याख्या आहे ही आधीच्या 400 वर्षापेक्षा वेगळी आहे. हे आपण लक्षात घेऊया थोडं, कारण काळ बदललेला आहे. नामदेवराय जेव्हा म्हणतात ना की आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे, की नाम गाऊ नाम ध्याऊ नामे विठोबासी पाहू, आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे, ही त्या काळची गरज आहे. कारण त्या काळामध्ये जी आमची अत्यंत पकडबंद, विषमताकारक अशी तथाकथित वैदिक व्यवस्था जी होती की ज्याच्यामध्ये अत्यंत वर्णाश्रम प्रधान हा संपूर्ण विचार जो होता, त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्या एक अगदी फक्त मी उदाहरण देतो. तुकोबांच्या शिष्या ज्या आहेत बहिणाबाई, काही लोक असं म्हणतात की पुढे बहिणाबाई समर्थ शिष्या पण झाल्या, तो आपण हो नाहीचा भाग आपण सोडून देऊ कारण तो आपला आतला विषय पण नाहीये. बहिणाबाईंचं एक फार सुंदर त्यांचं जे त्यांच्या अभंगामध्ये बहिणाबाईंचे जवळपास एक 17 अभंग आत्मचिंतनपर आहेत. म्हणजे ते कदाचित त्याला मराठीमधलं आत्मचरित्र पहिलं म्हणता येईल की जे ओळीबद्ध आहे किंवा अभंगाच्या स्वरूपातलं आहे. ही जी व्यवस्था होती, ज्या व्यवस्थेने 4 वर्णामधल्या स्त्रिया आणि तथाकथित शूद्र यांना नाकारलेलं होतं, त्या वर्गाला आत्मभान मिळवून देण्यासाठी जे जे करायला लागतं ते समर्थपूर्व काळामधल्या परंपरेत हळूहळू होत आलेलं आहे. बहिणाबाई जेव्हा म्हणतात वेद हाका देती पुराणे गरजती, स्त्रियेच्या संगती देवकाईचा, मी तो सहज स्त्रियेचा देह परमार्थाची सोय आता कैची, ही बहिणाबाई प्रश्न विचारते.
की आमची सगळी परंपरा सांगते की स्त्रियेच्या संगतीमध्ये परमार्थाचा नाश आहे. ती म्हणते मला जन्मच मुळे स्त्रीचा आलेला आहे, मी काय करायचं. किंवा चोखोबांची धर्मपत्नी सोयराबाई जेव्हा म्हणते की देहासी विटाळ म्हणती सगळं, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध. किंवा तुम्हीच म्हणता ना सगळ्या म्हणजे देह विटाळतो, पण देहामधला आत्मा तर शुद्ध आहे ना, ही संगती कशी लावायची. हा जो संपूर्ण ही जी कोंडी आहे, इथे त्या व्यक्तीला आत्मसन्मान प्राप्त करून देणं हे आधीच्या संपूर्ण परंपरेचं अत्यंत मोठं कर्तृत्व. नामदेवरायांचा हा जो अभंग आहे, आम्ही दैवाचे दास पंढरीरायाचे, ते या चौकटीमध्ये समजावून घ्यावं लागतं आपल्याला की तुमच्या लौकिकार्थाने मी कुणी असेल, पण मूलतः मी पंढरीरायाचा दास आहे. किंवा महाराज तुकोबाराय म्हणतात वागवितो मुद्रा नामाची आहे. किंवा ज्ञानदेवांचा अभंग आहे की तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित, पाहे पाच वजेचे चिरगोट राया जतन करिता कष्ट, तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित. ही जाणीव या संपूर्ण जो समाज राजकीय दृष्ट्या पारतंत्र्यामध्ये आहे, ज्याची सामाजिक वीण विस्कटलेली आहे, जी काही धर्मव्यवस्था आहे ती कुठेतरी अत्यंत भेदकारक किंवा विषमता प्रधान आहे, अशा व्यवस्थेमध्ये त्या व्यवस्थेने नाकारलेले किंवा कडेवरती सरकवलेले जे समाज घटक आहेत, त्यांना पहिल्यांदी आत्मखून किंवा आत्मबळ प्रगट करणं हे आधी झालेलं आहे. आता असा जो समाज आहे की जो बऱ्यापैकी आता शिवकाळापर्यंत निदान महाराष्ट्राच्या एका थोड्या भूभागावरती तरी बऱ्यापैकी सुसंघटित झालेला आहे, तिथे आता काहीतरी नागरिकत्वाच्या खुणा निर्माण करण्यासारखी परिस्थिती झालेली आहे. ह्या परिस्थितीत जे लोकसंग्रह करायचा आहे ते समर्थांचं तिथे सगळ्यात मोठं कर्तृत्व आहे. समर्थांचा लोकसंग्रह जो आहे तो लोकसंग्रह म्हणून आपल्याला ह्या संपूर्ण पार्श्वभूमीवरती समजावून घ्यावा लागतो. आणि हे होत असताना एकीकडे समर्थांच्या संपूर्ण तीर्थाटनामधनं जी डोळ्यासमोर दुस्सह स्थिती आलेली आहे, ती शिवरायांचा उदय आणि राज्यसंस्था नावाची एक व्यवस्था आता या भूमीमध्ये निर्माण झालेली आहे. या राजसत्तेशी धर्मसत्तेचं नातं कसं असावं हा अत्यंत लोकसंग्रहाच्या दृष्टीने तिसरा कळीचा प्रश्न समर्थांना पुन्हा सोडवायचा आहे, जो समर्थांनी त्यांच्यापर्यंत सोडवलेला आहे. समर्थांची बघा पुन्हा आपण हे सगळे जे वादग्रस्त किंवा संदिग्ध बाबी आहेत तिकडे आपण जायला नको, कारण त्याच्यामुळे काही चरित्रामध्ये फरक पडत नाही. म्हणजे समर्थांची शिवरायांची भेट झाली होती का नाही झाली हा आपण एक मुद्दा बाजूला ठेवू. जे पत्र पाठवलं समर्थांनी ते पत्रच मात्र सगळ्यांनी सर्वमान्य आहे. त्या पत्रावरती शेवटची ओवी अशी आहे, तुमचे देशी वास्तव्य केले परंतु वर्तमान नाही घेतले, ऋणानुबंधे विस्मरण झाले बाकाय नेणू. की समर्थ अत्यंत नम्रपणे शिवरायांना म्हणतात की अहो तुमच्याच प्रांतामध्ये मी इतके दिवस राहतोय, आजवर आपल्या भेटीचा संबंध म्हणजे कुठे योग आला नाही. उदंड राजकारण तटले तेने चित्त विभागले. समर्थ शेवटी म्हणतात प्रसंग नसता लिहिले क्षमा केली पाहिजे. की मी तुमच्याच राज्यामध्ये राहतो पण आजवर आपल्या भेटीचा योग आला नाही. कदाचित तुमच्या मागे राजकारणाचा व्याप खूप असल्यामुळे आपल्यामध्ये अंतराय पडला, म्हणून मी आपलं लिहिलंय, पण मी कारणाविषयी लिहिलंय म्हणून मला क्षमा असावी. इतका नम्रपणा आहे. यातलं तुमचे देशी वास्तव्य केले परंतु वर्तमान नाही घेतले, इथे समर्थांच्या माध्यमातून अध्यात्मसत्ता आणि राजसत्ता यांच्या स्वायत्त संबंधाचं अतिशय मार्मिक अधोरेखन आहे. या दोन्ही सत्ता स्वायत्त आहेत. अध्यात्मसत्ता तिच्या ठिकाणी आहे, राजसत्ता तिच्या ठिकाणी आहे. दोन्हीच्या कक्षा या समर्थांचं, म्हणून मला समर्थांचं इथे अत्यंत मोठं कौतुक का वाटतं की जी अध्यात्मसत्ता आहे त्या अध्यात्मसत्तेचं राजसत्तेशी सापेक्ष नातं काय असावं हे समर्थ अधोरेखित करतायत त्यांच्या वर्तनामधनं. तुमचे देशी वास्तव्य केले परंतु वर्तमान नाही घेतले. मी इथे टीका करत नाही हा, पण राजसत्तेकडनं मला काहीतरी मिळावं म्हणून अर्ज फाटे करण्यात समर्थ गुंतलेले नाही आहेत कुठे, कारण ती अध्यात्मसत्तेची ती अपेक्षा करण्यास नाही अध्यात्मसत्तेकडनं. हे बघा हे दोन्ही महापुरुष एका काळातले आहेत. तुकोबा जेव्हा म्हणतात की आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल बुकी तुमचे येरवित्त धन ते बज मृत्तिके समान, किंवा तुकोबा म्हणतात शिवरायांना म्हणतात की मी तुमच्याकडे आजपर्यंत आलो नाही कारण तुमच्याकडनं मला काही नकोच आहे.
तुमच्याकडे येण्याचा एवढा शीण तरी माझ्या पायानं का द्यावा मी? ही जी एक हे जे आत्मबळ आहे, ही जी स्वायत्तता आहे, ही स्वायत्तता लोकसंग्रहाच्या दृष्टीने, कारण लोक नावाचा जो समाज आहे, हा समाज जसा धर्मविचाराच्या, जात विचाराच्या, प्रांत विचाराच्या आधिपत्याखाली असता कामा नये, तसा तो राजसत्तेच्या सुद्धा गुलामीत असता कामा नये, ही जाणीव समर्थांच्या ठिकाणी अत्यंत ज्वलंत आहे. त्या दृष्टीने शिवराय आणि समर्थ यांच्या परस्पर नात्याचा जो संपूर्ण पट आहे, तो समर्थ त्या पहिल्या पत्रात स्पष्ट करतायत की राम वंदे विस्मरण झाले बा काय नेणू, उदंड राजकारण तटले तेडी चित्त विभागले, प्रसंग नसता आलेले क्षमा केली पाहिजे. हा संपूर्ण जो भाग आहे, हा समर्थांच्या लोकसंग्रहाची ही पार्श्वपीठिका आहे की इथून पुढे जे काम संपूर्ण समर्थांनी केलेलं आहे. मग हा जो लोकसंग्रह आहे समर्थांचा, उरलेल्या अर्धतासामध्ये आपण त्याचे पैलू बघूया. ही थोडी पार्श्वभूमी सांगणं आवश्यक होतं, कारण मी म्हटल्याप्रमाणे की मला व्यक्तिशः हे भयंकर कुतूहल आहे, खंत आहे की हे का द्वैत आम्ही मानतो आणि ते खरोखर वास्तव आहे, कल्पित आहे, अवास्तव आहे का अतिरंजित आहे. त्या जिज्ञासेने मी खरं आहे बघतो. मी सुरुवातच कबूल केलंय की मी काही अभ्यासक पण नाही, मी उपासक पण नाही, पण ही जी संपूर्ण महाराष्ट्राची धारणा आहे आणि लोकसंग्रहाचा जो विचार आहे, त्याच्यामध्ये समर्थांचं वेगळेपण काय आहे, आणि ती लोकसंग्रहाचा विचार इथे आधी म्हणजे 13व्या शतकापासून पुढे जो चालत आला तो, आणि तिथून पुढे समर्थांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये किंवा त्यांच्या हयातीमध्ये जो लोकसंग्रह साधला, त्याचं जे वैशिष्ट्य आहे, त्याचे जे घटक आहेत किंवा घटकावयव आहेत, ते आपल्याला इथून पुढे बघायचं. हा जो लोकसंग्रह समर्थांचा आहे, या लोकसंग्रहामध्ये मी म्हटल्याप्रमाणे जर आम्हाला उत्तम नागरिक तयार करायचा असेल तर त्याची सुरुवात आधी व्यक्तीपासून करायला पाहिजे. त्यामुळे समर्थांच्या संपूर्ण दासबोधामधल्या ज्या अनेक समासांच्या मध्ये जी वर्तनपर संपूर्ण जे विवेचन आहे किंवा उपदेश आहे, हा मुळात या लोकसंग्रहाचं जे मूलतत्व आहे, लोक म्हणजे व्यक्ती, त्या व्यक्तीची धारणा सक्षम पायावर करणं. आणि पुन्हा म्हणजे आधीच्या संपूर्णपणे म्हणजे विशेषतः आपण असं धरूया की इस्लामी सत्तेच्या माध्यानानंतर संपूर्ण महाराष्ट्रामधला म्हणजे त्या काळातला समर्थांच्या किंवा बऱ्याच अंशी भारताच्या अन्य भागातला सुद्धा जो सर्वसामान्य माणूस त्याची पूर्णपणे आत्मखून गमावून बसलेला होता, त्याला आधी स्थिर करणं आणि त्याला त्याच्या अंगभूत सामर्थ्याची जाणीव करून देणं, हा त्या लोकसंग्रहाचा पहिला पाया ठरतो. समर्थांच्या म्हणून लोकसंग्रहाची आपण जर सुरुवात बघितली तर जी प्रार्थना समर्थांची आहे, मी ती सहज खूप कुतूहलाने बघत होतो की कोमलवाणी दे रे राम, विमल करणी दे रे राम, ही जी संपूर्ण प्रार्थना आहे, मी सहज याच्याकरता बघत होतो. आपण बघा, मी जरा ही यादी तुम्हाला वाचून दाखवतो. समर्थांनी ती जी मागणी केलेली आहे रामचंद्रांकडे, त्याच्यामध्ये 36 गुण आहेत. मी ते अक्षरशः बोलून काढले की म्हटलं काय काय हवं आहे मला. आणि ही जी गुणसंपदा आहे, हे पुन्हा म्हणून मी आपल्याला विनंती करतो की धर्माचं जे आद्य प्रयोजन न्यायमूर्तींनी भागवत धर्माच्या आधारे सांगून ठेवलेलं आहे की उत्तम नागरिक तयार करणं आणि व्यक्तीच्या आंतरिक विकासाला हातभार लावणारी यंत्रणा किंवा विचार प्रणाली म्हणजे धर्म, ही व्याख्या मनाशी ठेवून ते धर्म साधन करण्याचं एक अंग म्हणजे लोकसंग्रह. आणि त्या लोकसंग्रहाचा आद्य सुरुवात म्हणजे आधी व्यक्ती सुधारणं, हा संपूर्ण जो व्यूह आहे, हा समर्थांच्या कार्यातनं, हे मी फक्त आज आपल्या पुढे जे मांडतोय ती फक्त मला झालेल्या आकलनाची दिशा आहे. आपल्याला या पद्धतीने संपूर्ण समर्थ चरित्र आणि समर्थांचं वाङ्मय या दृष्टीने बघावं लागेल. म्हणजे माझी खरी म्हणजे मला काय फुकटची इच्छा व्यक्त करायला काय जात आहे, पण आपण 100 वर्ष आता इथे हा दासनगरीचा उत्सव करतोय. पुढचं वर्ष 101 वर्ष आहे. निदान या वर्षभरामध्ये आपल्याला आपल्यापैकी काहींना जर असा संघटित प्रयत्न करता आला की अरे हे नेमकं काय आहे, ही संपूर्ण प्रक्रिया कशी घडते आणि समर्थांचं वाङ्मय या दृष्टीने आपल्याला कसं बघावं लागेल, तर मला व्यक्तिशः खूप आनंद होईल. मला जमेल तेवढं मी याच्यामध्ये मदत करायला तयार आहे. पण
समर्थांनी जी मागणी मागितलेली आहे त्याच्यामध्ये मी ते म्हटलं आपल्या 36 गुण मी फक्त यादी दाखवतो, तेवढे आपण ऐका, आपल्याला ते कदाचित पाठही असेल. पहिलं कोमल वाचा. आता मला सांगा, समर्थ म्हणतात ना की बोलल्यासारखे उत्तर येते, पेरले ते उगवते, बोलल्यासारखे उत्तर येते, मग कठोर वचन काय निमित्त बोलावे ते. म्हणजे आता काही अभ्यासकांनी ही जी मागणी आहे याचा संबंध महंतांची पण जोडलेला आहे आणि धर्मप्रसारकांची पण जोडलेला आहे की ज्याला लोकसंग्रहाचं काम करायचं आहे त्याला हे सगळे गुण पाहिजेत. माझं असं म्हणणं आहे की पहिल्यांदा आम्हाला व्यक्तिगत पातळीवरती सुद्धा या गुणांची आवश्यकता आहे, म्हणून समर्थ पुरश्चरणानंतर बाहेर पडताना पहिल्यांदी मागणी ही करतायत की मला मामा हे 36 गुण आहेत. कोमल वाचा, विमल म्हणजे शुद्ध करणी, प्रसंग ओळख म्हणजे प्रसंगावधान, धूर्त कळा, कारण प्रसंगी समर्थांचं एक ठिकाणी फार गोड आहे. समर्थ असं म्हणतात की अहो सर्वत्र ब्रह्म हे भरलेलं आहे, पण म्हणून लबाड माणूस आणि सज्जन यांना एकाच तागडीमध्ये तोलता येत नाही. जरी ते स्वरूपता ब्रह्म असले तरी त्यांचं बाह्य स्वरूप जे आहे ते लबाडीचं आहे. त्यामुळे ते बघून मला त्याच्याशी व्यवहार करणं ही जी धूर्त कळा आहे ही धूर्त कळा. त्याच्यानंतर स्वतःचं हितसाधन. आता हा प्रश्न सुद्धा पुन्हा आपल्याला भागवत धर्माच्या आणि विशेषतः भगवान श्रीकृष्णाच्या जीवनाच्या संदर्भात समजावून घ्यावं लागतं. दुसऱ्याचं अहित करून आपलं कधीही हित होत नाही. म्हणून 18व्या अध्यायामध्ये ध्रुवा नीती हा जो शब्द आलेला आहे त्या ध्रुवा नीतीचा अर्थ हा आहे की जी नीती, जी जीवनरीत स्व आणि पर या दोघांच्या हिताचं रक्षण करते ती ध्रुवा नीती आहे. इथे समर्थ त्या अर्थाने हितरक्षण म्हणतात की मला हितरक्षण पाहिजे. जनसुख कारण, माझ्याकडनं असं काम व्हावं की त्याच्यामुळे जनाला म्हणजे समाजाला सुखच होईल. अंतरपारक, बहुजन मैत्री, विद्यावैभव, उदासीनता, आयाचित्व की माझ्या मनामधनं याचना करण्याची उर्मी रामा ही पूर्णपणे नष्ट होऊ दे. आयाचित्व. मला कधी कधी असं किती समर्थांचे फार हे जे करुणावचन आहे किंवा ही जी करुणा भाग आहे ही अत्यंत मार्मिक आहे. एके ठिकाणी समर्थ असं म्हणतात की रामा मज न कळे ते दे रे राम. म्हणजे हे मला फार गंमत वाटली. बऱ्याच वेळा आपलं अंतिम आणि शाश्वत हित कशात आहे आपल्याला कळत नाही आणि आपण भलतच मागतो. समर्थ ती जबाबदारी रामावर सोडतात की माझं नेमकं हित काय मला कळत नाही, पण तू जाणून ते मला दे. मज न कळे ते दे रे राम. ही मला फार गंमत वाटते याच्यामध्ये. समर्थ म्हणतात तुझी आवडी, संगीत गायन, आलाप गोडी. समर्थांनी धात आणि धाटी हे 2 शब्द त्याच्यामध्ये घातले. हे अत्यंत विलक्षण महत्वाचे आहेत. एक व्यक्ती म्हणून सुद्धा धात याचा मूळ अर्थ आहे प्रत्येक शब्दाचा जो मूळ धातू आहे त्याचं ज्ञान ज्याला आहे तो धाता. म्हणजे आम्ही जे शब्द वापरतो म्हणजे ज्याला आपलं आयुष्य घडवायचं आहे, प्रसंगात ज्याला पुढे लोकसंग्रह करायचा आहे त्याच्या बोलण्याचं आपण म्हणतो की अहो त्या शब्दाचा मला नीट अर्थ कळला नाही किंवा मला असं म्हणायचं नव्हतं पण माझ्या तोंडून तो शब्द निघून गेला. त्याच्याकरता त्या प्रत्येकाला धात म्हणजे शब्दाच्या मूळ धातूचं त्याची व्युत्पत्ती काय आहे आणि त्या धातूमधनं तो धातू कुठल्या क्रियेचा वाचक आहे याचं ज्ञान पाहिजे. समर्थ रामाकडे ते मागतात की रामा धात माता दे राम, म्हणजे मला धात दे. पुढची मागणी समर्थांची आहे धाटी म्हणजे शैली, मग ती लेखनाची असो किंवा बोलण्याची असो. रसाळ मुद्रा, कथेची सामग्री, दस्तक टाळी, नृत्यकला, प्रबंध रचण्याची क्षमता, शब्दलावण्य, सावधपणा, पाठांतर, उत्तम गुण, अभेद भक्ती, आत्मनिवेदन, तद्रूपता, अर्थारोहण, सज्जन संगती, अलिप्तपणा हा जो गुण आहे समर्थांच्या बाबतीमध्ये अनेक लोकांनी असं विश्लेषण मांडलेलं आहे की ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मध्ययुगामध्ये जे 2 आणखी मोठे संप्रदाय होते त्यापैकी एक महानुभाव होते. आज हे महानुभाव आहेत पण त्या मानाने त्यांचा फार आपल्याला प्रभाव जनमानसावरती दिसत नाही. काही अभ्यासकांनी त्याच्यामध्ये बरेच आहेत, देव आहेत, श्रीपाद महादेव माटे आहेत, डॉक्टर शंदा पेंडसे आहेत, काही प्रमाणामध्ये नरफाटक आहेत. यांनी एक उपत्ती अशी मांडलेली आहे की समर्थांच्या संपूर्ण
व्यक्तिमत्वामध्ये एक गूढपणा होता. आणि तो गूढपणा असा होता की समर्थ जितके समाजामध्ये मिसळून असायचे तितकेच कधी कधी समर्थ अचानक अलिप्त होऊन एकांतावर निघून जायचे. म्हणजे हे जे तारतम्य आहे की किती वेळ आपण समाजामध्ये मिसळायचं आणि किती काळ अलिप्त राहायचं, हे जे जगण्याचे पुन्हा दोन अंग आहेत. समर्थ असं म्हणतात की ते अलिप्तपण हे मला आवश्यक आहे, ते पण मला पाहिजे, आणि उपाधी शून्य साक्षात्कार हे 36 गुण आहेत. आता मी इथं तुम्हाला उदाहरण देतो. हे 36 गुण समर्थ का मानतायत? कारण पहिलं समर्थांचं तुम्हा आम्हाला जे सांगणं आहे म्हणजे लोकसंग्रहाचा जो आद्य उगम व्यक्ती सुधारणेपासून आहे, समर्थांचं पहिलं सांगणं असं आहे, उत्तम गुण तितके घ्यावे. आणि समर्थांनी रामाकडे जे मांडलेलं आहे त्याच्यामध्ये हा 26वा गुण उत्तम गुण आहे की मला व्यक्ती म्हणून हे समर्थांचं जे लोकसंग्रहाचं तंत्र आहे त्याचा जो प्रवास आहे आणि त्याच्यामधली जी एक आंतरिक तर्क आहे तो अत्यंत बेलाग आहे की संग्रह करायचा आहे, पण संग्रह करण्यासाठी त्या संग्रहाचा जो मूळ घटक अवयव म्हणजे प्रत्येक व्यक्ती आहे त्या व्यक्तीची आधी धारणा करणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी जे जे लागेल ते समर्थ रामाकडे मागतात. पर्यायाने ते लोकसंग्रहासाठी जे प्रवृत्त होतील त्यांच्या ठिकाणी आधी ते गुण पाहिजेत, मगच त्यांनी ते परावर्तित करावे. इतकी स्पष्ट कल्पना समर्थांच्या ठिकाणी आहे. त्यामुळे उत्तम गुण ते घ्यावे समर्थ जे म्हणतात त्या उत्तम गुणांची यादी समर्थांनी इथे दिलेली आहे. पण केवळ उत्तम गुण असून भागत नाही. समर्थांच्या समोरचा त्या काळातला जो संपूर्ण समाज आहे तो समाज एका अर्थाने संक्रमणावस्थेमधला आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आदिलशाही निजामशाही या दोन शाह्या, शेजारी आंध्रामध्ये आपली याची कुतुबशाही, बिदर कर्नाटकामध्ये बिदरशाही आणि मधनं होणाऱ्या दिल्लीकर मुघलांच्या स्वाऱ्या, या 5 शाह्यांच्या आक्रमणामधला जो समाज आहे हा त्या संपूर्ण काळामध्ये भयग्रस्त होता. आणि स्वराज्याच्या स्थापनेपासून ती जी एक आत्मबळ या माणसाला यायला लागलं त्याला सन्मुख करण्यासाठी समर्थांचं पुढचं जे व्यक्तिगत पातळीवरची जी धारणा आहे ती आहे की धीर धरा तकवा, गडबडू हडबडू नका, काळ देखोनी वर्तावे, सांडावे भयपोटीचे. की केवळ उत्तम गुण असलेला माणूस लेचापेचा असून चालणार नाही. तो सद्गुणांचा खाण आहे, पण त्याच्या ठिकाणी धीर नसेल, त्याच्या ठिकाणी धैर्य नसेल, त्याच्या ठिकाणी तितिक्षा नसेल किंवा त्याच्या ठिकाणी आलेल्या संकटाचा सामना करण्याची ताकद नसेल तर अशा लोकांच्या संग्रहाचा उपयोग होत नाही. मग ते बाजारबुणग्यांचं बनतं फौज. म्हणून समर्थांचा दुसरा जो गुण व्यक्तिगत पातळीवरचा समर्थ जो आग्रहाने सांगतात तो आहे की समाजामध्ये मुळात आधी समाज हा धैर्यशील बनला पाहिजे. त्याची सुरुवात व्यक्तीपासून आहे, म्हणून धीर धरा. संपूर्ण समर्थांच्या एकूण म्हणजे त्यातले दासबोधामध्ये जे अनेक समाज जे आहेत त्या समासांमधला जो समर्थांचा उपदेश आहे त्याची संपूर्ण जी भूमिका आहे की त्याचा जो केंद्रबिंदू आहे तो व्यक्तीची धारणा हा आहे. आणि पुन्हा म्हणून मी जे म्हणतोय की ते सलगतेचं जे एक धागा आहे की पुन्हा नामदेवांच्याकडे मी जातो की आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे, की अरे हा सामान्य नाही, तू सामान्य नाहीयेस. किंवा तुगवा जेव्हा म्हणतात की संकोचोनी काय झाला असेल लहान घेई आपोषण ब्रह्मांडाचे, की तुला तुझ्यात एवढी ताकद आहे फक्त त्याची जाणीव करून दे. जे हनुमंताचा आम्ही रामायणामध्ये ऐकतो की हनुमंताला तो लहानपणी आपला शाप दिला होता. कारण जन्माला आल्यानंतर हनुमंत भयंकर अचपळ आणि अवखळ होते. त्यांनी त्या केसरी वानराच्या परिसरामध्ये सगळे ऋषी होते त्यांच्याकडे बालसुलभ खोड्या करायला सुरुवात केली. त्यांच्या सारवलेल्या अंगणामध्ये जाऊन ते अंगण विस्कटणं, घरामधलं पाणी फोडून, पाण्याचे माठ फोडून टाकणं, ऋषींची जी हरणाजन्य होती ती पळवणं, हा बालसुलभ अवखळपणा जो होता तो आणि त्यांची ताकद, याच्यामुळे त्या ऋषींनी त्याला शाप दिला की तुझ्याकडे अपरंपार बळ आहे पण तुला त्याचा एरवी विसर पडेल, तुला तुझ्या शक्तीची कुणीतरी जाणीव करून दिल्यानंतर मग ते धैर्य जागवेल. म्हणून समुद्राच्या वेळी म्हणजे जेव्हा सीमोल्लंघन आपलं समुद्रालंघन करायचं असतं त्यावेळी जांबुवंत हा त्या मारुतीला पहिल्यांदा त्याच्या ताकदीची कल्पना करून देणारा स्तुतिस्तोत्र गातो की 100 योजने
समुद्र ओलांडून लंकेमध्ये जायचं आहे, आमच्यामध्ये कोणात ती ताकद नाहीये, तू वायुपुत्र आहेस, तुझ्यात ती ताकद आहे पण तुला त्याची जाणीव नाहीये. हे लोकसंग्रहाचं जे व्यक्तीच्या पातळीवरचं सूत्र आहे की मुळात ताकद आहे, फक्त तिचे कोणीतरी त्याच्यावरती फुंकर घालणं आवश्यक आहे. समर्थांचा इथला भाग तो आहे की धीर धरा, धीर धरा. पण त्याच वेळी केवळ धीर धरून चालणार नाही, तो धीर व्यवहारामध्ये उतरण्यासाठी शक्तीची उपासना ही तितकीच अवघड आहे. म्हणून मला या दोन पुढच्या उभ्या ज्या आहेत त्या अत्यंत महत्वाच्या वाटतात की शक्तीने पावती सुखे, शक्ती नसता विटंबना, शक्तीने नेटका प्राणी, वैभवे भोगिता दिसे, म्हणून शक्तीची उपासना करा. कोण पुसे अशक्ताला, रोगी से बराडी दिसे. बराडी हा जुन्या मराठीची मधला शब्द आहे. बराडी म्हणजे भुकाळू, की ज्याचं पोट भरलेलं नाहीये, क्षुधाक्रांत किंवा अर्धपोटी. कोण पुसे अशक्ताला, रोगी से बराडी दिसे, कळा नाही कांती नाही, युक्ती बुद्धी दुरावली, म्हणून शक्तीचा पाठपुरावा. म्हणजे व्यक्ती जर आम्हाला उभी करायची असेल जी पूर्णपणे तिची जी आत्मग्लानीमध्ये आहे, तिला आधी धीर देणं की उत्तम गुण संपादन हे आवश्यक आहे. समर्थ मी तिकडे जात नाही कारण समर्थांच्या 2-3 फार सुंदर ओव्या आहेत. म्हणजे समर्थ असं म्हणतात की भरपूर नदीमध्ये पाणी आहे पण ते नुसतंच वाहत चाललंय. कुणीतरी जरा चाणाक्षपणा दाखवून त्याला जर बांध घातला तर त्यातनं धरण बांधलं जाईल, धरणातनं कालवे निघतील, कालव्यामधून फुलं वनस्पती वाढेल आणि ते पाणीच भौतिक संपत्तीच्या रूपाने आपल्या पुढे उभं राहील. तसं माणसाने विवेकाने आपलं जीवन सुधारावं. हा जो लोकसंग्रहाच्या जो म्हणजे लोकसंग्रह या शब्दामध्ये जे समूह वाचन आहे त्याचा जो मूळ घटक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचं सक्षमीकरण करणं, आज ज्याला आम्ही कपॅसिटी बिल्डिंग म्हणतो, हा समर्थांच्या संपूर्ण वाङ्मयात अनेक अंगांनी आलेला आहे. मी फक्त त्यातले काही कव्हर्स इथे मानतोय. आपल्याला ह्या दृष्टीने समर्थांचा उपदेश हा ऐकून घ्यावा लागेल. हा केवळ भक्त बनवण्यासाठी उपदेश नाहीये, मुळात तो माणूस स्थिर करायचा आहे की जो पिचलेला आहे 300 वर्षाच्या पूर्णपणे परकीय आक्रमणामध्ये जो आत्मखून गमावून बसलेला आहे, त्या समाजाला आणि त्या समाजाचा मूळ घटक असणाऱ्या व्यक्तीला उभं करण्यासाठी समर्थांची जी दृष्टी आहे ती आहे की म्हणून युक्तिबुद्धी, जर आम्हाला आमचं स्वतःच्या जीवनाची जर धारणा करायची असेल तर युक्ती आणि बुद्धी लागेल, पण त्या युक्ती आणि बुद्धीसाठी मुळामध्ये शक्ती हवी. हा जो समर्थांचा आग्रह आहे. आणि ही जर समर्थांची सत्य आम्हाला जर हवी असेल तर काय करायला लागेल, तर कुणाची संगती करावी. समर्थांचे हे फार मार्मिक आहेत बरं का. मी फक्त काही त्यातले ओव्या निवडून आणल्यात कारण आपल्याकडे वेळ कमी आहे आणि मला फक्त म्हणायचं ह्या दिशेने किंवा ह्या पद्धतीने आपल्याला समर्थांचा अभ्यास करावा लागेल. समर्थ असं म्हणतात, म्हणूनच सांगाती असावे. कुणाची संगती करावी, जाणत्याची संगती धरावी, जाणत्याची सेवा करावी, जाणत्याची सद्बुद्धी घ्यावी हळूहळू. जर आम्हाला आमचं जीवन दृढ पायावरती उभं करायचं असेल तर आम्हाला संगती सुद्धा विवेकाने निवडावी लागेल. केवळ एवढंच नाही, आमच्यामध्ये स्वतःची प्रगती घडवून आणण्याची उर्मी किंवा ईर्ष्या ही असली तरच समाज प्रगमनशील बनतो. समर्थांच्या 2 ओव्या फार महत्वाच्या आहेत. समर्थ असं म्हणतात, अत्यंत मार्मिक ओव्या आहेत. इरेचे दुरी जाती. इरा म्हणजे ईर्ष्या, आपण मराठी शब्दाने इरेसरी हा जो शब्द मराठी मधला आहे. समर्थ असं म्हणतात, इरेचे दुरी जाती म्हणजे ते आयुष्यामध्ये खूप मोठा पल्ला गाठतात. नाना विद्या शिकती, विद्येने वाढताती, भाग्यवंत मानिती. की मुळामध्ये मला काहीतरी करायचं आहे. मी पुन्हा तुकोबांच्याशी जोडतो. संकोचोनी काय झाला असी लहान, घेई आपोषण ब्रह्मांडाचे. ही ईर्ष्या मनामध्ये जागी करणं ही लोकसंग्रहाची पहिली पायरी आहे. कारण तो लोकसंग्रह म्हणजे नेवळांचा समाजाचा उपयोग नाही. त्यामुळे ईर्ष्या ही अत्यंत आवश्यक आहे. बरं, ईर्ष्या जर गाजवायची असेल तर आम्हाला आमची कुपमंडू वृत्ती सोडायला लागते. समर्थांचं पुढचं जे आहे ना हे थोडं बोचरं आहे बरं का, पण ते आजही लागू पडतं. समर्थ असं म्हणतात की जे लोक, ज्याला आम्ही आजच्या भाषेमध्ये आमचा कम्फर्ट झोन म्हणतो,
की शक्यतो आपल्याला सुरक्षित वातावरणामध्ये, पण आम्ही बघा म्हणजे लागू नका, मी पुणेकरचे जन्माने, पण पुणेकर मुंबईची नोकरी घ्यायला सुद्धा कधी तयार नसतात. ते पुढे जायचं, पुणे सोडून. मी टीका करत नाही बरं का, मी पुणेकरच आहे. समर्थ असं म्हणतात, गावीच वाढताती ते करंटे होती. हे थोडं बोचरं आहे पण खरं आहे, की जो म्हणतो की नाही मला गावातच मी माझं सगळं करेन, की कशाला गाव सोडून जायचं, म्हणजे मुळामध्ये ईर्ष्या नाहीये. थोडक्यात गावीच वाढताती ते करंटे होती, कोणी विद्या शिकताती तरी विदेशात जाती. हे जे स्वतःचं कपॅसिटी बिल्डिंग आहे, हा समर्थांच्या म्हणजे व्यापक किंवा सामूहिक स्तरावरचा लोकसंग्रहाचा जो सगळा खटाटोप आहे, त्याची ही पायाभरणी आहे की आधी इथली व्यक्ती सक्षम झाली पाहिजे. हे मी म्हटल्याप्रमाणे हे आधीच्या परंपरेत घडलंय, पण ते इतक्या प्रगतपणे घडलेलं नाहीये, कारण काळ वेगळा आहे. आपल्याला आपण एक कायम लक्षात ठेवूया की काळ, परिस्थिती आणि व्यक्ती या तिघांच्या मिश्रणामधनं कुठल्याही काळातलं वातावरण साकारत असतं. समर्थांचा काळ हा पूर्णपणे वेगळा आहे. आधी 300 वर्ष इथे काहीतरी झालेलं आहे, पूर्णपणे एक वेगळी उर्मी या भूमीमध्ये आलेली आहे. तिला सुसंगत समाज बनवायचा आहे आणि त्याची सुरुवात ही व्यक्तीपासून आहे. मग जर आपली सुरक्षित भूमी सोडून बाहेर जायचं असेल तर सगळ्या प्रकारच्या अनिश्चिततेचा सामना करण्याची तयारी ठेवली पाहिजे. आजच्या भाषेमध्ये आम्ही रिस्क बेअरिंग कपॅसिटी म्हणतो. समर्थ असं म्हणतात की ते रिस्क, ती जोखीम घेणं हे सुद्धा व्यक्तिमत्व घडवण्याचं एक साधन आहे. समर्थांची ओवी फार महत्वाची आहे. व्याप आटोप करती, की आटोप सोडून जे व्याप आपला कक्षा विस्तारायचा प्रयत्न करतात, काय होतं त्यांना? धके चपेटे सोसिती, त्यांना परिस्थितीचे चटके खावे लागतात. तेने प्राणी सदैव होती देखता देखता, त्या संकटांच्यामुळे किंवा परिस्थितीचे टक्के टोणपे खाल्ल्यामुळे माणसाच्या ठिकाणी जे सामर्थ्य येतं त्यामुळे माणूस दैववान बनतो देखता देखता. ही सगळी दृष्टी जी आहे ना, ही दृष्टी माणूस घडवण्याची आहे. समर्थांच्या लोकसंग्रहाचं वैशिष्ट्य हे आहे की एकदम समर्थ समुदाय करायला जात नाहीत. त्या समुदायाचा जो आद्य घटक आहे, मूल घटक, ती व्यक्ती किंवा तो माणूस हा आधी कसा आहे आणि तो आपला कसा बनवायचा आहे, हे भान समर्थांच्या ठिकाणी अत्यंत जागृत आहे. मग 10 मिनिटात बाकी आहे. अशी माणसं तयार झाल्यानंतर की ते होत राहतात, त्यांचं समूहामध्ये रूपांतर करण्यासाठी जो लोकसंग्राहक लागतो तो कसा असावा याचंही सूचन समर्थ करतात. हे समर्थांच्या लोकसंग्रहाचं वैशिष्ट्य आहे की साधन पण सांगतात, दिशा पण सांगतात आणि त्याच्यासाठी आवश्यक असणारी कार्यपद्धती पण समर्थ स्पष्ट करतात. हा जो लोकसंग्राहक आहे हा कसा असावा हो, फार इतकं गोड शब्द येत नाही. समर्थ असं म्हणतात, ज्याला लोकसंग्रह करायचा आहे ना, त्याला पहिल्यांदा त्याचं आसन स्थिर पाहिजे, त्याचं स्वतःची धारणा ही स्वच्छ पाहिजे, तो भजनशील पाहिजे. समर्थांची सुद्धा महंताची जी लक्षणं आहेत ते आपण आता नको बघायला, कारण तो प्रांत पण नाही आपला. समर्थांनी भजन ही जी गोष्ट आहे तिचा लोकसंग्रहाच्या दिशेने जो अर्थ लावलाय तो अफलातून आहे. समर्थांची ओवी अशी आहे, भेटो कोणी एक नर, धेड महार चांभार, त्याचे राखावे अंतर, या नाव भजन. हा लोकसंग्रहाचा पाया आहे की लोकसंग्रहामध्ये प्रत्येक व्यक्ती वेगवेगळी आहे, प्रत्येक व्यक्तीची गुणवैशिष्ट्य वेगळी आहे, स्वभाव वेगळे आहे, परंपरा वेगळी आहे, संस्कृती वेगळी आहे, संस्कार वेगळे आहेत. मात्र त्याचं अंतर राखायचं हे लोकसंग्रहाचं पहिलं काम आहे. मी फक्त एक उदाहरण केवळ म्हणजे धागा जुळावा म्हणून. आपल्या सगळ्यांना माहिती आहे पैसा बंड काच कारखाना जो होता तो पैसा बंद काच कारखाना अंताजी पंत काळे नावाच्या ग्रस्तांनी सुरू केला. बिचारे प्राथमिक शाळेमधले शिक्षक होते, पण त्यांना तळमळली की आमच्या देशामध्ये गरिबी आहे, गरिबी दूर झाली पाहिजे, त्याच्याकरता उद्योग उभारले पाहिजेत. उद्योगाकरता पैसा नाही कारण आम्ही गरीब आहोत आणि परतंत्र आहोत. मग भांडवल आणायचं कुठनं? तर देशातल्या प्रत्येक माणसाने मला 1-1 रुपया दिला ना, 1-1 पैसा, रुपया पण नाही,
तरी प्रचंड मोठं भांडवल उभं होईल म्हणून त्यांनी ती पैसा फंडाची कल्पना काढून नोकरी सोडून ते पैसा गोळा करत हिंडले तळेगावला काच कारखाना उभा राहिला. थोडं विषयांतर होतं, पण हे म्हणजे समर्थ जे म्हणतात अंतर राखावं हे का आवश्यक आहे. तर अंताजी पंत असं म्हणले की लोकांनी मला एक पैसा का द्यावा, मी फाटका माणूस, माझ्यावरती काय विश्वास कोण ठेवेल, म्हणून ते टिळकांकडे गेले. आणि ते टिळकांना असं म्हणले की दर मंगळवारी तुमचा केसरी प्रकाशित होतो, त्या आठवड्यामध्ये ज्या सगळ्या लोकांनी मला एक पैसा देणगी दिली असेल त्यांची यादी मी तुम्हाला देतो, ती तुम्ही केसरीबद्ध प्रकाशित करा. म्हणजे माझ्यावरती विश्वास कोणी ठेवणार नाही, पण तुम्हाला तर कोणीच म्हणजे तुमच्या विश्वासावरती सगळ्यांचा शब्दावरती विश्वास आहे. तर झाली ती प्रसिद्ध व्हायला लागली यादी. अंताजी पंतांची कल्पना अशी होती की टिळकांनी ह्या प्रयोगाचा आणखी हिरीरीने प्रसार करावा. आता ते काही टिळकांना त्यांच्या बाकीच्या धामधुमीत जमलं नाही. याच्यामुळे वैतागलेले अंताजी पंत काळे गावोगाव जेव्हा भाषणं करायचे या प्रयोगाच्या जाहिरातीसाठी, त्याच्यात ते टिळकांवर सडकून टीका करायला लागले. ते टिळकांच्या प्रेमी लोकांना ते आवडेना, टिळक भक्त त्याच्यामुळे भडकले आणि ते टिळकांकडे गेले किंवा ते अंताजी पंत तुमची निंदा करतात, तुम्ही एकदा त्यांना सडसडून चांगलं तोंड काहीतरी त्यांच्या एकदा झाडाझडती घ्या, त्यांना जरा एकदा सडसडून म्हणजे सणसणी जबाब द्या, माहिती गप्प होतील. टिळकांनी काही ऐकलं नाही. हे बरेच दिवस झाल्यानंतर सतत ते टिळक फक्त टुमणं लावायचे, किंवा ते अंताजी पंत निंदा करतात, तुम्ही काहीतरी बोला, तुम्ही काहीतरी बोला. त्यावेळी टिळक एक वाक्य असं म्हणले की अहो, तो माणूस त्याच्या बुद्धीप्रमाणे त्याच्या शक्तीप्रमाणे जीवापाड राष्ट्राकरता त्याला जे सुचलं ते करतोय. त्याला राग आला माझ्याबद्दल, तो सार्थ आहे एका पद्धतीने, कारण मला काही जमत नाही माझ्या बाकीच्या व्यापामध्ये. मी जर त्याच्या विरुद्ध एक जरी शब्द उच्चारला तरी त्याचा सगळा खटाटोप तो केरात जाईल, म्हणून मी ते करणार नाही. ही जी जाणीव आहे ना, की ज्याला लोकसंग्रह करायचा आहे त्याला पराचं अंतर, समोरचा माणूस कसाही असो त्याचा हिरमोड करायचा नाही. हे जे सूत्र आहे समर्थांचं की जो लोकसंग्राहक आहे त्याने हे करावं. मग ज्याला लोकसंग्रह करायचा आहे त्याची जगाबरोबरची राहती कशी असावी, अतिशय मार्मिक ओवी आहे. जीव जीवात घालावा. समोरचा माणूस कुठलाही असो, ज्याला लोकसंग्रह करायचा आहे त्याच्या मनाची धारणा ही असली पाहिजे, जीव जीवात घालावा, आत्म्यात मिसळावा, राहे राहो शोध घ्यावा परांतराचा. अहोरात्र त्याने लोकांच्या मनात काय आहे याचा शोध घ्यावा. मग केवळ एवढं भागत नाही, त्याला काय करणं आणखी आवश्यक आहे. बघा, म्हणजे मला समर्थांचं अत्यंत मोठं कौतुक असं वाटतं. लोकसंग्रहाचं एक साधन म्हणून समर्थ भिक्षेकडे बघतात बरं का. ही अलौकिक बाब आहे. हा पैलू अचाट आहे. समर्थ ज्याला लोकसंग्रह करायचा आहे त्याची लोकांची गाठ तर झाली पाहिजे का नको. समर्थ भिक्षेकडे त्याचं माध्यम किंवा निमित्त म्हणून बघतायत. समर्थ असं म्हणतात, कुग्रामे अथवा नगरे पहावी घरांची घरे, भिक्षा मिसे म्हणजे निमित्त, लहान थोरे परीक्षोनी घ्यावी. भिक्षा मागणं हा यतींचा धर्मच आहे, पण त्या भिक्षेकऱ्याने केवळ झोली पकडून पुढे जायचं नाहीये. त्याने त्या भिक्षेच्या निमित्ताने समोर येणाऱ्या माणसाचं त्या क्षणभरामध्ये का होईना निरीक्षण करून त्याची जोखणीक करायची आहे, त्याला जोखायचं आहे. आणि मग ही दृष्टी अलौकिक आहे. लोक बहुत शोधावे, त्यांचे अधिकार जाणावे, जाण जाणोनी धरावे जवळी दुरी. भिक्षेच्या निमित्ताने, आणि बघा कुठेही भेद नाही, कुग्रामे आणि नगरे, आडवस्तीचं खेडेगाव आणि मोठं महानगर, भिक्षा मागताना समोरच्या माणसाचं सतत आपण त्याला जोखायचं आहे आणि त्याच्या क्षमता काय आहेत, त्याच्या मर्यादा काय आहेत हे जाणून त्याला आपल्या लोकसंग्रहाच्या किंवा आपल्या कार्यामध्ये किती जवळ ठेवायचा आणि किती लांब ठेवायचा याचा विवेक लोकसंग्राहकाने केला पाहिजे. मला पुन्हा एकदा रांडेंची आठवण होते. रांडेंच्या जीवनामध्ये, महादेव गोविंद रांडेंच्या जीवनामध्ये रमाबाईंनी त्यांच्या पत्नीने जे चरित्र लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी उल्लेख आहे की रांडे हे अखंड समाजकार्यामध्ये गुंतलेले असायचे, नोकरी सांभाळून. शनिवार रविवार त्यांच्याकडे लोकांची रीघ असायची. कोणी काही अर्ज घेऊन यायचं, कोणी सूचना घेऊन यायचं, त्यांच्या कामामधल्या काही अडचणी घेऊन यायचं. अनेक लोक असे यायचे की जे म्हणायचे की मला न्यायमूर्ती, मला देशसेवा करायची, मला काहीतरी काम सांगा. ते रमाबाईंनी लिहून ठेवलं का. रानडे त्यांच्या सगळीकडे कपाटामध्ये पुस्तकं असायची, काही अहवाल असायचे. असा एखादा माणूस आला की मला रावसाहेब, मला समाजसेवा करायची, देशसेवा, काहीतरी काम सांगा. रानडे
तिथला एखादा मोठा अहवाल किंवा ग्रंथ त्याला द्यायचे आणि म्हणायचं की 8 दिवसामध्ये याचा सारांश मला लिहून आणून दे. तो आला तर ठीक आहे, नाही आला की समजायचं की हा काही आपल्या कामाचा माणूस नाही. ही जी दृष्टी आहे की जाणोनी राखावे जवळी अथवा दुरी, हे लोकसंग्रहाचं. म्हणून काय होतं, लोकसंग्रह म्हणजे कुठलीही माणसं हाताशी घेऊन काम होत राहते. त्या लोकसंग्राहकाला प्रत्येकाच्या मर्यादा आणि क्षमतांची उत्तम जाणीव पाहिजे. ही जी दृष्टी आहे की लोकसंग्रह करायचा म्हणजे नेमकं काय करायचं, तर समर्थ असं म्हणतात की त्यांच्या अधिकारांचं त्याने कुठेतरी जोखून त्याला जवळ किंवा आपल्या जवळ म्हणजे ठेवावा. आणि हे करत असताना पुन्हा त्याने त्यांचं पुन्हा क्षमतावर्धन केलं पाहिजे. म्हणजे असे जे जवळपास लोक आहेत त्यांचं सुद्धा लोकसंग्रहाक जो आहे त्याला नेतृत्व करावं लागतं. कारण त्यासाठी लोकसंग्रहाची ती मोठ बांधली जात नाही, पण तो लोकसंग्रह करताना सुद्धा तो जो समूह आहे, तो जो समाज आहे, त्याच्याशी त्याचं नातं कसलं असलं पाहिजे हे समर्थ अत्यंत बारकाईने सांगतात. समर्थ असं म्हणतात, ज्याला लोकसंग्रह करायचा आहे मनोनी सांगाती असावे, मानत शिकवावे. आपलंच म्हणणं गळी पाडून चालत नाही. समोरचा माणूस काय म्हणतोय ते जरी पटत नसलं तरी हळूहळू त्याचं मानत, काही वेळा न मानत, पण त्याला शिकवावं लागतं. हळूहळू शेवटानावे विवेकाने. लोकसंग्रह ही हळूहळू घडणारी गोष्ट आहे. म्हणून ज्याला लोकसंग्रह करायचा आहे त्याचा त्या समूहाशी निकटचा संबंध आणि तो सुद्धा समतेच्या पायावर असला पाहिजे. म्हणून ते जाणत शिकवावे ही जी समर्थांची सूचना आहे ही अत्यंत मार्मिक आहे. आणि इथे पुन्हा पूर्वीच्या परंपरेचा जो धागा येतो तो सांगतो, मी थांबतो. हीच भूमिका रानडे वारंवार मांडते. मी रानड्यांचा उल्लेख का करतो की रानड्यांच्या जीवनामध्ये हे सगळं दिसतं. रानड्यांचं एक वाक्य असं आहे की ज्याला समाजाचं धुरीणत्व करायचं आहे, ते शब्द फार महत्वाचे आहेत. ते वाक्य असं आहे, रानडे असं म्हणतात की ज्याला समाजाचं धुरीणत्व स्वीकारायचं आहे त्याने समाजाच्या पुढे फक्त 2 पावलं चालावं. हे अत्यंत मार्मिक आहे. कारण तो जर बरोबर चालला तर पुढे दिशा दाखवायला कुणी राहणार नाही. म्हणजे कुठे जायचं आहे हे दाखवण्याकरता तो पुढे पाहिजे. पण तो जर मैलभर पुढे असेल तर त्याच्यामध्ये आणि समाजामध्ये अंतर पडतं, कुठे अनुबंधच राहत नाही. हे जे मानत शिकवावे, म्हणून सांगाती असावे, मानत शिकवावे, हे जे सूत्र आहे की ज्याला लोकसंग्रह करायचा आहे. म्हणून समर्थांच्या जीवनामध्ये लोकांमध्ये मिसळणं आणि अलिप्त राहणं हा जो भाग दिसतो तो ह्या संयमाचा, विवेकाचा भाग आहे. की किती काळ समाजामध्ये राहायचं, किती काळ अलिप्त राहायचं आणि समाजापासून किती अंतरावर राहायचं, पण मार्गदर्शन चालू ठेवायचं. हा जो लोकसंग्रहाचा समतोल आहे किंवा तोल आहे हा समर्थांच्या संपूर्ण कार्यामध्ये, विचारामध्ये स्पष्ट दिसतो. आणि इथेच बरोबर 3ऱ्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या ज्ञानदेवजी म्हणतात, मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकाप्रती. ती भूमिका आणि म्हणून सांगाती असावे, मानत शिकवावे, ही दोघांनी पकडलेली एक सम आहे. मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे, मोहरे म्हणजे पुढे, अलौकिक नोहावे लोकाप्रती. जो लोकसंग्राहक आहे त्याच्या ठिकाणी अलौकिक गुण असलेच पाहिजेत, पण ते अलौकिकत्व त्याने मिरवता कामा नये, नाहीतर लोक दूर जातात. म्हणून त्याने लोकांच्या बरोबरच चालावं. फक्त रानडे म्हणतात 2 पावलं पुढे चालावं. ही भूमिका कुठली आहे, ही या भूमिकेचं स्पष्टीकरण समर्थ करतात. म्हणून सांगाती असावे, जाणत शिकवावे. ही जी संग्रहाची संपूर्ण लोकसंग्रह समर्थांचा जो आहे त्याचं वैशिष्ट्य हे आहे की मी म्हटल्याप्रमाणे एकतर हे संपूर्ण 13व्या शतकापासून पुढे महाराष्ट्रामध्ये जे विचार मंथन झालेलं आहे त्याच्याशी हा अत्यंत सुसंवादी सलग धागा आहे. मात्र बदललेल्या परिस्थितीमध्ये, कारण शिवरायांचा उदय ही खऱ्या अर्थाने ती युगप्रवर्तक घटना आहे आणि त्याचे साक्षीदार समर्थ आहेत. त्यामुळे तो जो एक बदललेला सगळा महाराष्ट्राचा माणूस आहे किंवा मनू आहे त्याच्याशी सुसंगत असा नागरिक तयार करण्यासाठी राघवाचा धर्म जागो
त्याच्यासाठी राघवाचा धर्म म्हणजे कुठल्या गुणांचा समुच्चय ते सूचन करणं. त्याच्यासाठी आधी व्यक्ती जी पूर्णपणे आत्मसन्मान, आत्मगौरव, आत्मखूण विसरून गेलेली आहे तिला उभं करणं आणि त्या आत्मबळ प्राप्त करण्यातनं सक्षमीकरण स्वतःचं साध्य करणाऱ्या लोकांचा संग्रह म्हणजे लोकसंग्रह करण्यासाठी तो लोकसंग्रह कसा असला पाहिजे याचंही सूचन करणं असा हा समर्थांचा लोकसंग्रहाचा सम्यक विचार आहे. मला असं वाटतं ह्या दृष्टीने आपल्याला समर्थांचं संपूर्ण वाङ्मय, त्यांचं जीवन आणि दासबोधामधला त्यांचा संपूर्ण जो उपदेश आहे तो या दृष्टीने आपल्याला बघणं आवश्यक आहे. म्हणजे समर्थांच्या बद्दल जे आपलं अपुरं आकलन आहे ते पूर्ण होण्याच्या शक्यता त्यामुळे उजळतील. धन्यवाद.